नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI शब्दकोश ही मालिका. रोज तेच तेच काम करून कंटाळला आहात का? कल्पना करा, एक सिस्टीम असेल जे तुमचं काम स्वतःहून आपोआप करेल. यालाच म्हणतात AI वर्कफ्लो ऑटोमेशन. चला समजून घेऊया माय डिजिटल डायरीजवर हे AI वर्कफ्लो ऑटोमेशन काय आहे. तर मित्रांनो, AI वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे काय ते सोप्या भाषेत समजून घेऊया. AI वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे अशी एक प्रोसेस ज्यामध्ये रिपिटेटिव्ह आणि रूल बेस्ड कामं AIच्या मदतीने आपोआप पूर्ण होतात, माणसाच्या सतत लक्ष न देता. म्हणजेच एखादं काम सुरू झालं की पुढचे सगळे स्टेप्स, सगळ्या प्रोसेस सिस्टीम स्वतःहून पूर्ण करते. डेटा गोळा करणं, त्यावर विचार करणं, निर्णय घेणं आणि योग्य ॲक्शन घेणं. सोप्या भाषेत सांगायचे तर विचार करा, तुमच्या घरात एक स्मार्ट नोकर आहे जो तुम्ही सांगण्याआधीच समजतो की काय करायचं आहे आणि ते काम वेळेवर पूर्ण करतो. AI वर्कफ्लो ऑटोमेशन पण असंच काम करतं, पण बिझनेस प्रोसेसेससाठी. चला एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया. समजा तुम्ही ई कॉमर्स कंपनी चालवता आणि रोज शेकडो कस्टमर ऑर्डर्स येतात. आता प्रत्येक ऑर्डरसाठी कोणी मॅन्युअली पेमेंट चेक करणं, स्टॉक बघणं, इनवाईस बघणं आणि डिलिव्हरी पार्टनरला नोटिफाय करणं, हे सगळं खूप वेळखाऊ आणि महत्त्वाचं म्हणजे चुकांना वाव देणारं ठरतं. म्हणून काय होतं की AI वर्कफ्लो ऑटोमेशन सेटअप केलं जातं. ऑर्डर आल्याबरोबर सिस्टीम आपोआप पेमेंट व्हेरीफाय करते, स्टॉक चेक करते, इनवाईस जनरेट करते आणि डिलिव्हरी पार्टनरला नोटिफिकेशन पाठवते. हे सगळं काही सेकंदांमध्ये होतं, कोणत्याही ह्युमन इंटरव्हेनशिवाय. समजा पेमेंट फेल झाला तर सिस्टम आपोआप कस्टमरला रिमाइंडर पाठवतो आणि जर स्टॉक अवेलेबल नसेल तर ऑटोमॅटिकली सप्लायरला ऑर्डर पाठवतो. हेच आहे खरं AI वर्कफ्लो ऑटोमेशनचं पॉवर. म्हणजेच AI वर्कफ्लो ऑटोमेशन ही एक अशी सिस्टीम आहे जी बिझनेसच्या रुटीन कामांना फास्ट, ॲक्युरेट आणि कन्सिस्टंट बनवते, जेणेकरून माणसं जास्त इम्पॉर्टंट आणि क्रिएटिव्ह कामावरती फोकस करू शकतील. तर थोडक्यात AI वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे रिपिटेटिव्ह कामं आपोआप पूर्ण करणारी सिस्टम जी वेळ आणि चुका दोन्ही कमी करते. AI वर्कफ्लो ऑटोमेशनच्या मागे एक पूर्ण सिस्टीम काम करते. यात 5 महत्त्वाचे कंपोनंट असतात. चला एक एक करून समजून घेऊया. पहिला कंपोनंट म्हणजे ट्रिगर. ट्रिगर म्हणजे तो इव्हेंट ज्यामुळे वर्कफ्लो सुरू होतो. उदाहरणार्थ, कस्टमरने ऑर्डर दिली किंवा एखादा ईमेल आला, हा झाला ट्रिगर पॉईंट. दुसरा कंपोनंट म्हणजे AI प्रोसेसिंग. एकदा ट्रिगर झालं की AI सिस्टीम आलेला डेटा ॲनालाइज करते, म्हणजे ऑर्डरमधले डिटेल्स बघते, कस्टमर हिस्ट्री बघते किंवा डॉक्युमेंटमधला टेक्स्ट समजून घेते. हे सगळं AI प्रोसेसिंगमध्ये होतं. तिसरा कंपोनंट म्हणजे डिसिजन इंजिन. डेटा ॲनालाइज झाल्यावर सिस्टमला डिसिजन घ्यायचा असतो. उदाहरणार्थ, पेमेंट अप्रूव्ह करायचं की रिजेक्ट करायचं किंवा ऑर्डर प्रायोरिटी हाय आहे की नॉर्मल आहे, हे ठरवणं म्हणजे डिसिजन इंजिनचं काम आहे. चौथा कंपोनंट म्हणजे वर्कफ्लो एक्झिक्युशन. एकदा डिसिजन झाला की सिस्टीम ठरलेले ॲक्शन्स एक्झिक्यूट करते, म्हणजे इनवाईस जनरेट करते, नोटिफिकेशन पाठवते किंवा पुढच्या डिपार्टमेंटकडे टास्क फॉरवर्ड करते. हे सगळं आपोआप होतं. आणि पाचवा आणि शेवटचा कंपोनंट म्हणजे मॉनिटरिंग. वर्कफ्लो पूर्ण झाल्यावर सिस्टम सतत त्याचं परफॉर्मन्स ट्रॅक करते, म्हणजे कुठे एरर आले का, किती वेळ लागला आणि प्रोसेस इम्प्रूव्ह कशी करता येईल, हे सगळं मॉनिटरिंगमध्ये बघितलं जातं. म्हणजेच हे 5 कंपोनेंट ट्रिगर, AI प्रोसेसिंग, डिसिजन इंजिन, वर्कफ्लो एक्झिक्युशन आणि मॉनिटरिंग एकत्र मिळून एक स्मार्ट आणि सेल्फ रनिंग सिस्टीम तयार करतात. तर थोडक्यात ट्रिगर, AI प्रोसेसिंग, डिसिजन इंजिन, वर्कफ्लो एक्झिक्युशन आणि मॉनिटरिंग हे 5 कंपोनेंट मिळून एक संपूर्ण ऑटोमेशन सिस्टीम तयार करतात. चला एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया. HR टीमला रोज शेकडो रेझ्युमे स्क्रीन करावे लागतात. जर हे काम AI आपोआप करत असेल तर चला बघूया रिक्रुटमेंटमध्ये ऑटोमेशन कसं काम करतं. समजा एक कंपनीकडे रोज 200 ते 300 जॉब ॲप्लिकेशन येतात. आता प्रत्येक रेझ्युमे मॅन्युअली वाचून शॉर्टलिस्ट करणं हे खूप वेळखाऊ काम आहे, नाही का? इथे AI वर्कफ्लो ऑटोमेशन सेटअप केलं जातं. जेव्हा कॅन्डिडेट रेझ्युमे सबमिट करतो
तेव्हा हा होतो ट्रिगर पॉईंट. लगेच AI प्रोसेसिंग सुरू करते. सिस्टीम रेझ्युमेमधले स्किल्स, एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन वाचते. त्यानंतर डिसिजन इंजिन काम करते. जर कॅन्डिडेटचे स्किल जॉब रिक्वायरमेंटशी मॅच होत असेल तर त्याला शॉर्टलिस्ट केलं जातं, नाहीतर ऑटोमॅटिकली रिजेक्ट ईमेल पाठवला जातो. शॉर्टलिस्ट झालेल्या कॅन्डिडेटसाठी वर्कफ्लो एक्झिक्युशन होतं आणि सिस्टम आपोआप इंटरव्ह्यू शेड्यूल करते आणि कॅन्डिडेटला कॅलेंडर इन्व्हाइट पाठवते. शेवटी मॉनिटरिंगद्वारे HR टीम बघू शकते किती कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले आहेत, किती इंटरव्ह्यू शेड्यूल झाले आहेत आणि प्रोसेसमध्ये कुठे डिले होतोय का. यामुळे अर्थातच HR टीमचा वेळ वाचतो आणि ते फक्त बेस्ट कॅन्डिडेटसोबत पर्सनल इंटरॅक्शनवर फोकस करू शकतात. तर थोडक्यात HR रिक्रुटमेंटमध्ये AI वर्कफ्लो ऑटोमेशनमुळे स्क्रीनिंग आणि शेड्यूलिंग आपोआप होतं आणि HR टीमचा वेळ वाचतो. आता तुम्ही म्हणाल की AI एजंट आणि AI वर्कफ्लो ऑटोमेशन दोन्ही सारखेच वाटत आहेत, ते दोन्ही सेमच आहेत का? चला बघूया, खरंच हे दोघं सेम आहेत का, त्यातला गोंधळ आज आपण दूर करूया. AI वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे प्री डिफाईन्ड स्टेप्स जे एका ठराविक ऑर्डरमध्ये एक्झिक्यूट होतात. म्हणजे ट्रिगर झालं की सिस्टीम आधीच ठरलेल्या रूल्सप्रमाणे काम करतं. यात फ्लेक्झिबिलिटी कमी असते पण प्रेडिक्टेबिलिटी जास्त असते. दुसरीकडे AI एजंट म्हणजे असे सिस्टम जे स्वतः विचार करतात, प्लॅन बनवतात आणि गरज पडल्यास टूल्स वापरून स्वतःहून निर्णय घेतात. यांना फिक्स स्टेप्सची गरज नसते, ते सिच्युएशनवरून स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर विचार करा, वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे एक अशी रेसिपी जी स्टेप बाय स्टेप फॉलो केली जाते आणि AI एजंट म्हणजे असा एक शेप जो सिच्युएशननुसार स्वतःचे डिसिजन घेतो आणि गरज पडल्यास रेसिपी पण बदलू शकतो. आता उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्हाला रोजचे इनवाईस जनरेट करायचे असतील तर वर्कफ्लो ऑटोमेशन पुरेसे आहे. पण जर तुम्हाला एखादा कॉम्प्लेक्स कस्टमर क्वेरी हँडल करायचा असेल जिथे मल्टिपल स्टेप्स आणि डिसिजन लागतात तर तिथे AI एजंट जास्त उपयोगी ठरतो. म्हणजेच सिंपल आणि रिपिटेटिव्ह कामासाठी वर्कफ्लो ऑटोमेशन वापरा आणि कॉम्प्लेक्स डायनामिक कामासाठी AI एजंट वापरा. थोडक्यात बॉटम लाईन काय आहे, वर्कफ्लो ऑटोमेशन म्हणजे फिक्स स्टेप्सचं काम आणि AI एजंट म्हणजे स्मार्ट फ्लेक्झिबल डिसिजन मेकिंग. तर मित्रांनो, आजचा AI शब्दकोश हा भाग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा फीडबॅक कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा. मी पुढच्या भागात भेटेल. धन्यवाद.